सगळे कामही झाले बघा आणि आता उचलून इकडे पॅकिंगला लई भूक लागली होती म्हणून मगाशी थोडंसं जेवण केलं. ह्यांना पण जेवायला दिलं नको म्हणत होतं, म्हणलं खावा थोडंसं. परत काय काय आणलं व खायला? तर आता 4 वाजून गेलात बघा आणि सकाळपासून आमची एवढी धावपळ चालू आणि जागरण तर एवढं होतंय का नाही. आज 4 दिवस झालं आम्ही 1-2 वाजेपर्यंत जागते. झोपायला तर 2 वाजतात. दिवसभर काम, संध्याकाळनं पण काम. दिवसभर बघा ह्यांनी ॲड्रेस लिहितात, मसाला भरायचा, पॅकिंग साड्या करायचा, मसाला पॅक करायचा, हे काम चालू असतं. परत संध्याकाळी पण पॅकिंग चालू असते. किती वेळा साड्यांची ह्याची त्याची नावं बघायची, परत ते कलर काढायचं, ज्याचं त्याला कलर द्यायचं. मी तर ह्यांना म्हणलं ते सिस्टीम बंद करा, आपण त्यांना एक साडी फ्री देतोय गिफ्ट म्हणून, आपल्याच मनाने टाकायला पाहिजे. खरं तर ह्यांनी काय ऐकत नाही, कारण धावपळ एवढी होती आम्हाला, रात्रभर जागावं लागते नाही का. सकाळ तर लगेच 5:30-5:45 उठावं लागतं मला आणि उठलं की मला काम असतं. तर अजून वेणी नाही घातली. आता तर एवढं मी तोंड धुवून जरा कामगाव फिरवला डोक्यावरनं. सकाळी पॅकिंग केली आणि पोस्ट तर आज शनिवार असल्यामुळे 12ला बंद होतं. तर बंद झालं तर ह्यांनी फोन केला तर त्या टायमाला आणि 1:30ला आम्ही इथनं निघालो होतो. त्या मॅडम म्हणल्या होत्या पोस्ट बंद झाले. तरी मी ह्यांना 1दा-2दा म्हणलं थोडे रिक्वेस्ट करून बघा, घेतला तर घेतला, जावा म्हणलं. मग ह्यांनी तिकडं गेलं आणि मग त्या मॅडम आणा म्हणलं मसाला आहे ना हो. त्यांना वाटलं एक बॉक्स का एक पुडं काहीतरी म्हणत होतं पॅकिंगचं. परत म्हणलं एवढा मसाला, त्यांना वेगळंच काहीतरी वाटलं. म्हणलं 21 पुडं आहेत, म्हणजे 21 किलो होता आणि त्या मसाला बरोबर एक साडी होती. 21 साड्या 21 मसाल्याचं पुडं. तर बंद होऊन पण त्यांनी तेवढं केलं आणि ह्यांनी गेलं परत मिरच्या आणाय, मसालाही सामान आणाय मसाल्याचं बघा. आणि मी थांबले तिथं पोस्टमध्ये, तिथं थांबावं लागतं ना ते पुढं हे घ्यायला करायला. तिथं 1 तास गेला, 1-1.5 तास गेला. आता आले घरी तर बघा 4 वाजून गेलं. तर अजून धुणं भांडी पडलंय, कपडे निर्वात घातल्या. तर तिथं साड्या दिसतात तुम्हाला खाली, ती पॅकिंग करायच्या. त्यांनी कॉल घेतात सगळ्यांचं आलेलं आणि ॲड्रेस घेतात, ते लिहायचं काम. काय करते बा, काय जेवायचं नको, काय करू, आलंय पाणी आज मी घासते. राहू दे, कशाला करते, नाही नको. आताच आले ट्युशनवरनं, शाळेत आलं की ट्युशनला गेली होती. ओम पण गेलता, दोघं पण आल्यात. आमच्या पुढं चालत आम्ही गाडी थांबवली, आली ठेवते, राहू दे. आणि आज चक्क पाणी आले नळाला 4 वाजताच बघा. तर पाणी आलं तर भांडी घासा म्हणलं. फरशीला तर एवढी कळा आली ना, लय घाण दिसते. किचन मधली नाही एवढी, रूम मधली बघा. नावं ठेवतात मला, एवढी घाण झाली, टायमिंगच भेटाना पुसाय. तर आता ह्यांनी ॲड्रेस लिहितात, फोन ही घेतात बघा. तर म्हणलं तोपर्यंत आपली पटापटा कामं करावं. जेवढे वल्ले कपडे आहेत तेवढीच मी निरम्यात टाकलं, बाकीचे नाही भिजवली बघा. मसाला आता आम्ही उद्या करणार, आज तर कॅन्सल केलं, उशीर झाला. तर ह्यांनी लिहितात तोपर्यंत घरं झाडते, फरशा पुसते, कपडे धुते. राधू भांडे राहू दे, गप्प बस, हवस आली का, ठेव. बघा कशी करते, बघते कशी घासते. काय गरज आहे का इकडं बघ, काय गरज आहे का बरं भांडे घासायची, तुला कोणी सांगितलंय का? आले ना ट्युशनवर, भूक लागली जेवण कर. मला म्हणते मम्मी नको मला ते खायला, दुसरं कर काहीतरी. करते म्हणलं थांब, काय असं तसं जागावंच लागतं म्हणलं. वेणी पण घातली तशीच पोस्टात गेली गाई गडबडीत. असला अवतार होता, माझी मलाच लाज वाटली ते अवतार बघून. काय चाललं तिच्या हातावर तो घाण का करतोय? हा नको, गप्पा बस. मानू तिला हाका मार, ते ऐका ना, हाका मार, चल म्हणा खेळाय बाहेर. हाका मार तिला. आणि सकाळी बघा पिहू रडत होती, काकीकडे जायचंय काकी करून. तर लय रडत होती. मी नुकताच फोन केला होता आणि मग पूजा म्हणली पिवडे लय रडते, आवत आहे, यायचं म्हणते. म्हणले ये की मग घेऊन, तुझं पण काम झालं, फक्त भांडीच घासायची होती. आणि ह्यांनी गेले आंघोळीला, उशीर झाला आंघोळीला. ह्यांना काम नव्हतं, फोनवर बोलत होतं. मग ती पिहूला घेऊन आली. मग आम्ही जेवण हे केली. तिथं आल्या गप बसली थोडी, काकी करून रडत होती. तिला काय आज माझी आठवण आली काय माहिती, लय वेळ होती. आणि ह्यांनी लगेच म्हणजे पॅकिंग सुरूच करायची होती ना, ती पोस्टामध्ये माल द्यायचा होता सारा म्हणून. मग पॅकिंग करायची होती साड्यांची.
मग पूजाने मी केली बघा, पूजानेच केली पॅकिंग. मी मसाले भरून दिलं, पिशवीमध्ये साधं टाकून दिलं आणि मग आम्ही पोस्टात गेलो. पूजा घरी गेली तिकडं. तर आता म्हटलं आपापलं काम उरकून घ्यावं. राधूने काढली भांड्याची कळ. ना तर मी पहिल्यांदा कपडे धुवायला जाणार होते, म्हणलं कपडे सुकूस तर बाकीची कामं होत्या. तर मी भांडी घासून दिली राधाला आणि राधुडानं धुतली. किचन आवरून झालं. पाणी ओम आणि दुर्गा जेवण करतात. आता हाता सकट फरशी पुसून घ्यावं म्हणलं, पाणी सांडलं फरशीवर, लय खराब झाली. आणि फरशी पुसून झाल्यावरच कपडे धुवा म्हणलं. राधूने इकडं घरं झाडल्यात आणि आम्ही दोघींना आता बेड पण आवरला. राधू झाडते घरं, ऐकाय तयार नाही, तिला लय काम करू वाटले. लय दिवस झालं ना काम केलेलं राधा. होय राधा, लय दिवस झालं ना. म्हणते हाय सुट्टी करू लागते मम्मी. तिला पण दिसतंय किती वेळ आम्ही जागतो संध्याकाळनं, दिवसभर कशा हाल वाटत आहे का नाही राधा. करू देऊ नाही वाटत, पण हे ऐकत नाही एकदा करायला. पाय पुसणे उचल. तर चला मी किती फरशी पुसून आता खेळा, खायला करायचंय ना. खेळ तू तोपर्यंत, खायला करते मग कपडे धुवायला जाते. तू छगलं केलं, काम करू लागितलं आहे का नाही. होय खरं काय, खरं बघू बघू बघू. ढबूने माझ्या केली की बाकीची काम, नेहमी काम करू लागितलं. भांडी पण घासले, सांगितलं की मागाशी. झाडून काढलं सगळं, मसाल्यात होतं तरी मी नीट काढलं. हा सगळं आवरलं, नीटनाटकं केलं आणि आता कपडे धुतली आणि फरशा पुसल्या बघा. लय घाण झालता, थोडा आला होता. 2 दिवसाला फरशा पुसलंच नव्हत्या, हातच लागत नव्हता फरशीला. चोलं पण वाटत नव्हतं, इतकं खरमड ती माती लागत होती पायाला. तर राधूला भूक लागली, काय खाय नाही आहे ती. आणि बटाटे नाही म्हणते, बटाटा कर. तर बटाटा नाही, तर ह्यांना म्हणलं आता फळं आणा, डाळिंब आणि सफरचंद. बसतोपर्यंत खा की गासभर. भूक लागलं की माणसाने थोडं का होईना काही असेल ते खायचं असतं, बरं वाटतं तेवढं. आता मटकी किती छान झाली, खा ना चपाती मटकी. हां पळते किती खेळते. आणि इकडं पण पुसून घेतलं बघा, सगळं स्वच्छ करून घेतलं. सोप्याचं पण पुसलं. दुर्गाने पेनाने ह्याने पेन्सिलने रेषा काढल्या होत्या. आता पॅकिंग करायची साड्यांची. आणि आता बघा किती वाजल्यात. आता एवढ्यात फरशी पुसून हातातच मोबाईल घेतलाय. आता कपडे फरशी सुद्धा माझी झाली नसती, पण ह्यांनी स्टिकर आणायला गेला तर ह्यांनी. तर तेवढ्या वेळात मी पटापटा करून घेतलं. फक्त मुलांचेच कपडे धुतल्यात इकडं, माझी आणि त्यांचे तर कपडे काय भिजवले नाहीत, फक्त गाऊन धुतलं. आणि इकडं पण टाकल्यात. उद्या रविवार, शाळेचे कपडे, ह्यांचा डबल ड्रेस, माझा ड्रेस धुवा म्हणला. आता कुठं वाळायचे पण नाहीत, झाडून घेतले सारं. काय काय आणलं व खायला. केळी म्हणायचं. पाय पुसा. जेवतोय का दुर्गा. हा खावा दूध केळी आता. चला चल 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 चल. मी इथंच हुडकते. निधी म्हणली पप्पा नाही तर ओम नाही, पप्पाची गाडी नाही. मग म्हणले ह्यांनी घेऊन गेलं पोरांना. हा करते. का उठून चालला. बाहेर जाऊन नाही खायचं, रस्त्याला इथंच खा. मानीला ह्यांना बोला घरात. सगळे कामही झाले बाबा. आणि आता उचलून इकडे पॅकिंगला. लय भूक लागली होती म्हणून मगाशी थोडंसं जेवण केलं. ह्यांना पण जेवायला दिलं. नको म्हणत होतं, म्हणलं खावा थोडंसं. परत पॅकिंग करायला बसलं, बराच वेळ जातो नाही का, म्हणून थोडं थोडं पोटात खायला घातलं. हाय दुर्गा. आणि दुर्गाने काय केलं माहिती का, इथं बसलं पॅकिंगला तर गेली बाहेर खेळायच्या नादी लागली होती. डोक्यावर सगळी माती, सगळं कपडे भरवली मातीने. माती खेळून आली आहे का नाही. मग आंघोळ घातली गेला. आता कपडे घातली दुसरी मस्त धुतलेली. आणि गन पावडरच करून द्या. पावडर आणि काजळ लागत थोडं. आज मोबाईलच दिसला नाही दुर्गाला सकाळपासून. व्हिडिओ पोतच हातात घेते मी पण. कपाटात लपवून ठेवावं लागतं ह्याच्यामध्ये. पप्पा काय करतात. आता एवढ्यातच मसाला टाकून आलो बघा. किती टायमिंग झाला तुम्ही तर बघताच आहे. आणि मसाला टाकला, मुलांना घेऊन गेलो होतो, देवाच्या पाया पडून आलं. शनिवार होता. आणि इथं आल्याला वांगी भाजायला टाकला. तितका कंटाळा आला ना स्वयंपाकाचा. आणि मग अशी जेवण केलं तर ह्यांच्यापुरती वांगी भाजल्या. म्हणजे थोडं थोडं खावा. आणि सकाळच्या चपात्या आहेत, चपात्या त्याला भरपूरच करून ठेवते,
करणं होत नाही संध्याकाळी स्वयंपाक म्हणून. बघा रात्रीची वेळ आहे, कोणाला खोटं वाटेल नाही तर. आहे रविवार आणि मसाला संपला. रात्रीचं झोपायला पण उशीर झाला. आता मसाला करायचा. आता बघा किती वाजलं, 12 वाजलं, 11:45 वाजून गेलात आणि ह्या निघाल्यात वरच्या घरी गाडी आणाय. गाडी नाही येतं म्हणलं गाडी घेऊन येतो कुलूप लावून. तर बघा स्वयंपाकच झालाय फक्त, कारण कणकणी एवढी आली ना अंगात अवसनच नाही काम कराय. आणि आता कांदा चिरायचा जाऊन, लसूण आणि सामान मिरच्याचं बघा नीटनाटकं करायचं. दिवस जाणार माझं. ह्यांनी म्हणलं पटकन कुलूप लाव. हाय असं ठेव. कपडे पण धुतले नाहीत, मुलांचे शाळेचे कपडे पण तसेच काय. तर आता संध्याकाळी पण मसाला केला, पॅकिंग करायचा. कुठून आणल्यानंतर पॅकिंग करायचा, त्याला रात जाईल. कपडे भांडे तसेच येऊन स्वयंपाक करायचा. इकडला ठेवला नीटनाटकं साड्या आणि साड्या पण आणायला जायचं. कसं असं अंगावच काटा येतो नुसता. चला राजू चल कुलूप लावायचं.